मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जालिंदर सुपेकरांच्या अडचणीत वाढ। 2023 मध्ये सुपेकरांनी 550 कोटी रुपये मागितले। अमरावतीतील कैद्याचे वकील निवृत्ती कराड यांचा सुपेकरांवर गंभीर आरोप। दिवाळी फराळात सुपेकरांनी कैद्यांना 1200 रुपये किलोची जवळपास 5 कोटींची काजू कतली खायला घातली, मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही। राजू शेट्टींचा सुपेकरांवर गंभीर आरोप। जालिंदर सुपेकरांमुळेच वादग्रस्त मेहुणे शशिकांत चव्हाणांचं प्रमोशन झालं का अशी चर्चा। पोलीस अधिकारी चव्हाण यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल। गृह विभागाने जालिंदर सुपेकर आणि शशिकांत चव्हाणांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी। सुपेकरांवरील आरोपांनंतर अंजली दमान यांची मागणी। 2 भावांनी बोललं पाहिजे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया। महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार, आम्ही सकारात्मक आहोत। आमचे नेते एका सुरात बोलतायत। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। प्रस्ताव येईल त्या दिवशी योग्य तो निर्णय राज ठाकरे घेतील। मनसे ठाकरेंच्या सेनेच्या युतीच्या चर्चांवर देशपांडेंची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार शिंदेंच्या संपर्कात। संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर आउटगोईंग थांबवण्यासाठी ठाकरेंकडून प्रयत्न सुरू। उद्धव ठाकरे दबाव ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही। पक्षविरोधी कारवाई केल्या तर कारवाई होईल। संजय राऊत आक्रमक। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। इगतपुरी ते आमणे शेवटचा 76 किलोमीटरचा मार्गही सेवेत येणार। सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक 3चं आज उद्घाटन। वाशीटोल नाक्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार। 9 जूनपासून ठाकरेंची शिवसेना पालिकेच्या तयारीसाठी सुरुवात करणार। लढा आपल्या मुंबईचा अशी ठाकरेंच्या शिवसेनेची टॅगलाईन असणार। फडणवीस सरकारमध्ये नाराजी नाट्याचा तमाशा। मिंध्यांवरच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू। अजित पवारांनी नाड्या आवळून धरल्यानं अनेकांचा जीव कासावीस। शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चेवरून सामनातून टीका। कोकण पट्ट्यात भाजपकडून स्वबळासाठी चाचपणी होत असल्याची चर्चा। चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत उद्या कोकण विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। येळवंडेंकडून जेसीबी जप्त करणारी हगवण्याची माणसं। प्रशांत येळवंडेचा जेसीबी जप्त केला नाही। इंडसइंड बँकेकडून स्पष्ट। जेसीबीचा अनधिकृत ताबा प्रकरणी 3घांना अटक। सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर समर्थकांकडून सिडको परिसरात बॅनर। भाऊ सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, बॅनरवर उल्लेख। प्रत्येक मंत्री आता 1.5 लाखांचे ॲपल आयपॅड वापरणार। सरकारकडून ॲपल आयपॅडसह मॅजिक कीबोर्ड, ॲपल पेन्सिल आणि कव्हरची खरेदी। सरकारकडून साहित्य खरेदीसाठी एकूण 1,06,00,000चा खर्च। लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू तर 1064 सक्रिय कोरोना रुग्ण। मुंबईत कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण। पिनाब पुलाचं उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। काश्मीर खोऱ्यासाठीही एकाच वेळी 4 वंदे भारत एक्सप्रेस धावणार। मोदी उद्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला आज पावसाचा येलो अलर्ट। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। मान्सूनपूर्व पावसाचा 64,000 हेक्टरवरील पिकांना फटका। अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक फटका तर फळपिकं, भाजीपाला जमीनदोस्त। ईशान्य भारतात पूरस्थिती कायम। ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी पातळीत वाढ। आसाममधील अनेक गावांना पुराचा फटका। 21 जिल्ह्यांमधील 6 लाख नागरिक पुरामुळे बेघर। 12 देशांतील लोकांना अमेरिकेत प्रवेश बंदी। अफगाणिस्तान, म्यानमार, इराणसह लिबिया, सोमालिया आणि सुदानचा समावेश। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।